Very good morning, TY BSc student. Yesterday we have to complete a basic concept of polymer in which 2 or 3 points. Today we have to study another point for basic concept of polymer. We have to start from linear, branch, cross-link polymer. These are also points involved in basic concept of polymers. We have to start from linear. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मागच्या लेक्चरला आपण हे बघितलं होतं की बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिमर म्हणजे बघा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आपण डिस्कस केल्या. त्याच्यानंतर कशा पद्धतीने ते मेकॅनिझम करायचं, पॉलिमर कशा पद्धतीने फॉर्म होतो, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितल्या. तर आज त्याच कन्सेप्ट त्याच्यामधले जे काही राहिलेले कन्सेप्ट आहे ते आपण बघणार आहे. तर बघा, जे पॉलिमर आहे त्या पॉलिमरचे सुद्धा काही टाइप्स असतात. तर बघा, काही पॉलिमर लिनियर असतात, काही पॉलिमर क्रॉस लिंकर असतात, काही पॉलिमर ब्रँच असतात. तर बघा, जवळपास आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही कन्सेप्ट बघितलेले आहे. जसं समजा लिनियर मॉलिक्यूल सगळ्यांना माहित आहे. अशा पद्धतीनं हा ए आणि हा बी, जर समजा एखादा मॉलिक्यूल स्ट्रेट लाईन असेल तर आपण त्याला लिनियर असं कन्सिडर करतो, बरोबर. त्याच्यानंतर हाच मॉलिक्यूल आपण कन्सिडर करू ब्रँच मॉलिक्यूल म्हणून. म्हणजे बघा, आता हा ए आणि बी चा याच्यामध्ये, परंतु याच्यामध्ये जर एखाद्या सेंट्रल कार्बन ऍटमला दुसरा एखादा कंपाऊंड जर कनेक्ट असेल तर टी शेप वाला, तर त्याला आपण ब्रँच पॉलिमर असं कन्सिडर करू. हे ऑर्गॅनिकच्या भाषेत आहे, परंतु आपल्याला पॉलिमरच्या भाषेत आपल्याला हे कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर बघा, तिसरा जो कॉन्सेप्ट आहे, इट इज रिलिव्हंट ऑफ क्रॉस लिंक पॉलिमर. आता क्रॉस लिंक म्हणजे काय नेमकं? क्रॉस लिंक म्हणजे बघा, हा लिनियर झाला, हा ब्रँच झाला. आता क्रॉस लिंक म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं तो समजा म्हणजे कंपाऊंड असेल. तर क्रॉस लिंक मध्ये बघा, एखादा समजा मॉलिक्यूल असा असेल लिनियर, आपण असंच कन्सिडर करू. हे जनरल तुम्हाला रिएक्शनच्या माध्यमातून तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर आपण हा कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. वी हॅव टू स्टडी what is the role of linear molecule, then what is the role of branch, then what is the role of cross-linked polymer, how it is formed. We have to discuss one by one. First of all, we have to discuss what are the chemical reaction, what are the general reaction relevant of that particular concept. म्हणजे या कन्सेप्टच्या रिलेटेड आपण रिलेव्हंट रिएक्शन डिस्कस करत आहे. तर बघा, हा क्रॉस लिंक पॉलिमर जो आहे, समजा हा इथे एक पॉइंट असेल तर याला अशा पद्धतीनं हा एक याच्यामधून दुसरा एक समजा म्हणजे ब्रँच असेल, अजून एक ब्रँच असेल, तर याला आपण क्रॉस लिंक पॉलिमर असं कन्सिडर करू शकतो. म्हणजे हा जर एबी असेल तर हा सीडी मॉलिक्यूल त्याला क्रॉस करत आहे. अशा प्रकारच्या जनरल फॉर्म्युल्याला आपण क्रॉस लिंक पॉलिमर असं कन्सिडर करू शकतो. आपण आता हे सगळं डिस्कस करणार आहे वन बाय वन. तर बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की लिनियर म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर ब्रँच म्हणजे काय, त्याच्यानंतर क्रॉस म्हणजे काय. हे तिन्ही कन्सेप्ट आपण पॉलिमरच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे. तर बघा, each and everybody student listen carefully. First of all, we have to study what is linear. Linear म्हणजे काय नेमकं? तर बघा, different types of polymer are formed by types of monomer. म्हणजे बघा, हे जे समजा लिनियर मॉलिक्यूल आहे हे मोनोमर पासूनच फॉर्म होणार आहे. पुढे बघा, अजून इट डिपेंड्स अपॉन फंक्शनॅलिटी ऑफ दॅट मोनोमर. म्हणजे बघा, आता हे जे समजा मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये फंक्शनॅलिटी म्हणजे त्याच्यामध्ये कुठला तरी फंक्शन खूप वाटायचं असेल, एखाद्या लिंकला कुठला तरी एखादा फंक्शन खूप वाटायचं असेल तर त्याला आपण मोनोमर असं कन्सिडर करू. तर बघा, लिनियर पॉलिमर म्हणजे नेमकं काय? तर बघा, व्हेन ए बायफंक्शनल मोनोमर अंडरगोज द पॉलिमरायझेशन. म्हणजे एखादा समजा बायफंक्शनल म्हटलेला, बाय म्हणजे दोन. आता म्हणजेच मी आता एक रिएक्शन त्या माध्यमातून तुम्हाला डिटेक्ट करून देणार आहे. इथे मी एक मॉलिक्यूल घेतोय, जसं समजा आपण ए आणि बी च्या माध्यमातून आपण जनरल रिएक्शन एक डिस्कस केली, त्याच पद्धतीने आपण दुसरी रिएक्शन आपण स्टडी करणार आहे. आय मे राईट डाऊन लाईक दिस कंपाऊंड इज देअर अँड व्हॉट इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. दिस इज मोनोमर. आता याला आपण मोनोमर कन्सिडर करू आणि दिस रिएक्शन अंडरगोज द फॉरवर्ड डायरेक्शन. आता याला आपण फॉरवर्ड डायरेक्शन न काय करणार आहे, आपण रिएक्शन म्हणजे आपण मेकॅनिझम करणार आहे. दिस रिएक्शन अंडरगोज द पॉलिमरायझेशन स्कीम. आता हे पॉलिमरायझेशनच्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला पॉलिमर फॉर्म करायचे आहे, म्हणजे लिनियर पॉलिमर. आता इथे बघा, एन म्हणजे नंबर ऑफ, ए म्हणजे हा कुठला तरी एक मॉलिक्यूल आहे, म्हणजे ए जे आहे ते नंबर ऑफ आहे. म्हणजे इथे त्याचं असं
लिमिटेशन नाही आहे. ए 10 वेळा असू शकते, 100 वेळा असू शकते. अनलिमिटेड ए म्हणजेच तो कसा मॉलिक्यूल असला पाहिजे, मोनोमर, म्हणजे एकच मॉलिक्यूल अनलिमिटेड समजा कंपाऊंडला किंवा अनलिमिटेड जे काही समजा बॉन्डिंगला तो कनेक्ट आहे, अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला आपण लिनियर पॉलिमर असं कन्सिडर करू. तर बघा एन नंबर म्हणजे ए, त्याच्यानंतर हाच ए दुसऱ्या एला अटॅच असेल, त्याच्यानंतर हा ए तिसऱ्या एला अटॅच असेल. म्हणजे अशा पद्धतीनं याची जी काही समजा स्ट्रेंथ असेल हे कंटिन्यू असेल, म्हणजे तो सरळ, त्याला आपण स्ट्रेट लाईन कंपाऊंड असं कन्सिडर करू. अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला लिनियर मॉलिक्यूल असं कन्सिडर करता येईल. म्हणजेच हा जो समजा ए आहे तो नंबर ऑफ टाइम्स आहे आणि त्याला कुठेच अशी ब्रँच नाही आहे. देर इज नो फॉर्मेशन ऑफ ब्रँच. दॅट्स वाय वी हॅव टू कन्सिडर दॅट मॉलिक्यूल लिनियर मॉलिक्यूल. म्हणजे याला आपण लिनियर मॉलिक्यूल असं कन्सिडर करू, कारण की इथे कुठेच ब्रँच नाही आहे. आता याला आपल्याला लिनियर पॉलिमरच्या भाषेमध्ये कन्सिडर करावं लागेल. म्हणजे हा लिनियर पॉलिमर झाला. आलं लक्षामध्ये? म्हणजे बघा एन टाइप्स ए, there is no formation of branch. It is a straight line compound. It is also called as linear polymer. आलं लक्षामध्ये? म्हणजेच लिनियर हा समजा जो कन्सेप्ट आहे हा तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यानंतर बघा सेम रिलेटेड हा सुद्धा कन्सेप्ट आहे. हा ब्रँचला सुद्धा म्हणजे आपण म्हणजे कन्सिडर करू शकतो, परंतु त्याचे जे काही समजा फंक्शन आहे ते थोडंसं वेगळं राहील. आता बघा दुसरा कन्सेप्ट आहे, हा पहिला झाला. दुसरा कन्सेप्ट आहे ब्रँच पॉलिमर. आता बघा इथे पॉलिमर लिहिलेलं नाही, पण जस्ट वी हॅव टू स्टडी रिलेव्हंट ऑफ पॉलिमर कंपाऊंड और मॉलिक्यूल. आता ब्रँच मध्ये बघा, आता ब्रँच मध्ये काय होईल की तो जो कंपाऊंड असेल, म्हणजे याच्यामध्ये दोन कंपाऊंडचं समजा काय असेल, फॉर्मेशन असेल. म्हणजेच आता इथे फक्त एकच मोनोमर घेतला, आता इथे किती लागेल, 2 मोनोमर लागेल. म्हणजेच ए आणि बी मध्ये हे रिएक्शन काय होईल, फॉर्म होईल. तर बघा हा एन टाइम ए प्लस इथे अजून एन टाइम बी, म्हणजे इथे असं कन्सिडर करता येईल. वी हॅव टू कन्सिडर दिस ए इज नंबर ऑफ टाइम्स, बी ऑल्सो नंबर ऑफ टाइम्स, अँड व्हेन these two monomer it will be come close together and formation of a branch polymer. म्हणजे बघा ए आणि बी चं कॉम्बिनेशन होईल, पॉलिमरायझेशन होईल, नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स फॉर्म होईल आणि नंबर ऑफ त्याचे पॉलिमर सुद्धा फॉर्म करता येईल. म्हणजे हाऊ इट इज पॉसिबल फॉर द फर्दर रिएक्शन अँड मेकॅनिझम विथ द हेल्प ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस. म्हणजेच बघा आता पॉलिमरायझेशन स्कीमनी आपल्याला आता याचे पॉलिमर्स फॉर्म करायचे. म्हणजेच बघा आता ए आणि बी मध्ये इंटरॅक्शन करायचे आहे आणि ती कशा पद्धतीनं, ब्रँच चेन. आता मी इथे ए लिहितो प्लस ए, म्हणजे ए आणि ए हे एक मॉलिक्यूल आहे, प्लस याला अटॅच असलेला जो समजा दुसरा मोनोमर आहे तो बी आहे, त्याच्यानंतर याला अटॅच असलेला हा ए मॉलिक्यूल आहे. आता ब्रँच मध्ये बघा ए प्लस बी आहे. आता बी ला कोणता ग्रुप अटॅच, अल्टरनेट ग्रुप कुठला इथे ए आहे. मग ए ची लिंक आणि मध्ये जो समजा दुसरा एक मोनोमर आहे याचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपल्याला ते ब्रँच कंपाऊंड फॉर्म करता येईल. अशा प्रकारच्या स्कीमला ब्रँच पॉलिमर असं कन्सिडर करता येईल. आलं लक्षामध्ये? म्हणजेच बघा हा आहे स्ट्रेट लाईन कंपाऊंड, हा स्ट्रेट लाईन कंपाऊंड म्हणजेच हा लिनियर मॉलिक्यूल. त्याच्यानंतर दुसरा जो समजा कंपाऊंड आहे तो आहे ब्रँच चेन. ब्रँच म्हणजे टी डायग्राम सारखं. आलं लक्षामध्ये? म्हणजेच इथे ए आणि बी हे 2 मोनोमर फॉर्म होऊन याची ब्रँच तयार केली. म्हणजेच हा जो समजा कंपाऊंड आहे हा ब्रँच आहे. बघा आलं लक्षामध्ये? ए हा एक मॉलिक्यूल आणि बी हा दुसरा मॉलिक्यूल, म्हणजे ए मोनोमर आणि बी मोनोमर पासून ब्रँच फॉर्म करता येईल. आलं लक्षामध्ये? हे झालं रिलेव्हंट ऑफ ब्रँच पॉलिमर. त्याच्यानंतर बघा तिसरा कॉन्सेप्ट असं दिलेला आहे की क्रॉस लिंक पॉलिमर. आता आपण जनरल रिएक्शन याची बघितलेली आहे, पुन्हा आपण एकदा पॉलिमरच्या माध्यमातून आपण ते क्लिअर करणार आहे. तर बघा each and everybody student listen carefully what happening when we have to study different types of concept relevant of polymers. आता बघा क्रॉस लिंक पॉलिमर मध्ये काय होते, याच्यामध्ये ट्राय फंक्शनल किंवा मल्टी फंक्शनल मोनोमरचं कॉम्बिनेशन आपल्याला करता येईल, किंवा याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप अटॅच असलेला ग्रुप आपल्याला फॉर्म करता येईल. तर बघा होते काय या रिएक्शन मध्ये, बघा मोनोमर मध्ये एकच मोनोमर घेतला, ब्रँच मध्ये 2 मोनोमर घेतले, क्रॉस मध्ये आपल्याला 3 मोनोमर घ्यावं लागेल. हे लक्षात ठेवा तुम्ही.
याच्यामध्ये एकच मोनोमर आहे. यू शुड कीप इन युअर माइंड how much more monomer we have to consider, we have to given in linear molecule. Only one monomer molecule we have to given for further linear molecule. त्याच्यानंतर बघा ब्रांच पॉलिमर मध्ये आपण किती मोनोमर घेतले? 2 मोनोमर. You should also keep in your mind how much more monomer we have to given for further reaction and mechanism in branch polymer. त्याच्यानंतर क्रॉस मध्ये बघा, आता क्रॉस मध्ये आपल्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त मोनोमर काय करावं लागेल? कंबाईन करावं लागेल. म्हणजे 3 और मल्टी म्हणजे 2 पेक्षा जास्त किंवा मोर दॅन 3 मल्टी मोनोमर वी हॅव टू गिवन फॉर फर्दर रिएक्शन अँड मेकॅनिझम और फॉर फर्दर पॉलिमरायझेशन स्कीम. म्हणजे आता पॉलिमरायझेशन फॉर्म करायचं असेल तर आपल्याला इथे 3 प्रकारचे म्हणजे फंक्शनल ग्रुप म्हणजे घ्यावं लागेल. परंतु सेम जरी फंक्शन ग्रुप घेतला तरी चालेल, परंतु त्याची स्कीम वेगवेगळी असणं गरजेचं आहे. आता बघा काय म्हटलं आहे की व्हेन ट्राय फंक्शनल और मल्टी फंक्शनल मोनोमर अंडरगोज द पॉलिमरायझेशन स्कीम, मोनोमर मॉलिक्यूल जॉईन विथ 3 और मोर अदर मोनोमर मॉलिक्यूल. म्हणजे बघा 2 किंवा 2 पेक्षा जास्त समजा मोनोमर एकमेकांना अटॅच असेल आणि अशा प्रकारच्या समजा लिंकला क्रॉस लिंक पॉलिमर असं म्हटलं जाते. आता बघा आपण ते कशा पद्धतीने समजा फॉर्म होते हे बघू. इथे n, आता इथे b लिहितो मी, पण हे ट्राय फंक्शनल आहे. म्हणजे हे ट्राय फंक्शनल म्हणजे बघा आता n इथे b प्लस n इथे b अशा पद्धतीने आपण एकच मॉलिक्यूल 3 वेळा लिहिलेला आहे. आता बघा एक मॉलिक्यूल हा जो हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, हे तिन्ही समजा जे काही मोनोमर आहे हे तिन्ही मोनोमरला आपल्याला एकमेकांना बॉन्डिंग करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे, जॉईन करायचं आहे, तेव्हाच आपल्याला हा क्रॉस लिंक पॉलिमर फॉर्म करता येईल. यू शुड लिसन केअरफुली हाऊ टू फॉर्म पॉलिमरायझेशन स्कीम. तर बघा पहिला जो समजा हा बी मोनोमर आहे, मी बी मोनोमर इथे लिहून घेतो. 1 2 3 किती टाइम्स तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे हे एक स्कीम झाली. त्याच्यानंतर दुसरा जो बी आहे तो मी इथे लिहितो. बी इथे बी इथे बी इथे बी. म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये तुम्ही जेवढे समजा बी लिहाल तेवढेच बी रॅन्डमली असे आले पाहिजे याच्यामध्ये दुसऱ्या लाईन मध्ये. आणि तिसरा जो समजा बी आहे तो अशा पद्धतीने इथे लिंक करावं लागेल. आता बघा हे सगळे जे काही समजा मोनोमर आहे इट विल बी जॉईन टुगेदर. आता हे एकमेकांना तुम्हाला अल्टरनेट अटॅच करायचे. आता बघा पहिल्यांदा स्ट्रेट लाईन अटॅच करा. हे एकमेकांना अटॅच केले आपण. दिस इज काय बॉन्डिंग प्रोसेस. आता हे एकमेकांना बॉन्डिंग झाले. त्याच्यानंतर बघा याला एक समजा बॉन्ड अटॅच करा. त्याच्यानंतर अल्टरनेट याला सोडून द्या, याला अटॅच करा. हा दुसरा समजा बॉन्डिंग. त्याच्यानंतर बघा हे दोन्ही एकमेकांना बॉन्डिंग करा. त्याच्यानंतर बघा याला हे बॉन्डिंग करा दुसरा. त्याच्यानंतर अजून एक समजा अल्टरनेट याला हे जॉईन करा. त्याच्यानंतर एक बॉन्डिंग याला अशा पद्धतीनं करा. तिसरं बॉन्डिंग अशा पद्धतीनं करा. म्हणजे बघा एक जो काही समजा बॉन्ड आहे एक बॉन्ड सोडून अल्टरनेट बॉन्डला तुम्हाला बॉन्डिंग करता येईल तरच आपण क्रॉस कन्सिडर करू. अदरवाईज क्रॉस करता येणार नाही. जर समजा एक सगळ्यांना एकेकांना असे जर जॉईन केले तर तो क्रॉस लिंक पॉलिमर बनणार नाही. तो अल्टरनेट बनेल, रॅन्डम बनेल, अल्टरनेट बनणार नाही. म्हणजे या पॉलिमर मध्ये क्रॉस लिंक पॉलिमर मध्ये आपल्याला अल्टरनेट जो काही समजा मोनोमर आहे त्यालाच आपल्याला काय करावं लागेल, बॉन्डिंग करावं लागेल. इथे बघा आता हे डायरेक्ट बॉन्डिंग नाही केलं मी. इथे बघा हे हा जो बॉन्ड आहे हा याला अटॅच करा. त्याच्यानंतर इथे सुद्धा अल्टरनेट बघा हा याला अटॅच करा. त्याच्यानंतर हा जो समजा तिसरा बॉन्ड आहे हा याला अटॅच करा. त्याच्यानंतर इथे जसं समजा तुम्ही केलं 1 2 3 नंबरवर याला सुद्धा तुम्हाला 3 नंबरवर तुम्हाला काय करावं लागेल, बॉन्डिंग करावं लागेल. त्याच्यानंतर हा बॉन्ड याला अटॅच करा, हा बॉन्ड अटॅच करा याला. मग मध्ये बघा जशी समजा फर्स्ट लिंक आहे तशी सेकंड लिंक सुद्धा आहे. हा याला आपण अटॅच नाही केलं, त्याच्यानंतर हा याला आपण अटॅच नाही केलं, हा हे करावं लागेल. म्हणजे हे झालं अल्टरनेट बॉन्डिंग. बघा कुठे 1 2 3 इथे 1 2 3 इथे बघा 1 2 3 इथे बघा 1 2 1 2 3 अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉस लिंक पॉलिमर काय करावं लागेल, कनेक्ट करावं लागेल. आता हे जे समजा बॉन्ड आहे हा जो समजा मोनोमर आहे 3 कोव्हॅलेंट बॉन्डनी काय केलेला आहे आपण कनेक्ट केलेला आहे. तर बघा याला काय म्हणायचं, क्रॉस लिंक पॉलिमर. आलं लक्षामध्ये. आपण जसं समजा मग आपण अशा पद्धतीने टी डायग्राम काढली होती. जसं समजा हा ए असेल तर हा बी असेल, हा सी असेल तर हा डी असेल. म्हणजे अशा प्रकारचं हे कनेक्टिव्हिटी आहे. परंतु आपल्याला हे
हे जनरल रिएक्शनच्या माध्यमातून आपल्याला क्रॉस लिंक पॉलिमर काय आहे हे लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट, आपण दुसऱ्या कन्सेप्ट वळू. नंतरचा कन्सेप्ट आहे होमो पॉलिमर अँड को पॉलिमर. आता होमो म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, होमो म्हणजे सेम आणि को म्हणजे को पॉलिमर म्हणजे डिफरंट पॉलिमर. म्हणजे याच्यामधले जे काही समजा मोनोमर असेल ते सेम असेल आणि को पॉलिमर मधले जे काही समजा मोनोमर असेल ते डिफरंट असेल, असा तो कन्सेप्ट आपल्याला आता क्लिअर करायचा. तर बघा होमो पॉलिमर मध्ये काय म्हटलेलं आहे की पॉलिमर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सिंगल मोनोमर युनिट ऑर फ्रॉम टू मोनोमर युनिट. म्हणजे एक तर सिंगल मोनोमर युनिट मध्ये किंवा दोन समजा मोनोमर युनिट मध्ये जे काही समजा ए पॉलिमर मे कंटेन्स वन ऑर मोर रिपीटिंग युनिट्स. म्हणजे त्या चेन मध्ये रिपीटिंग युनिट्स किती असणं गरजेचं आहे, एक किंवा दोन. कशामध्ये, होमो मध्ये. अशा प्रकारच्या समजा फेनॉमेनॉनला काय म्हणायचं, होमो पॉलिमर. आता बघा होमो पॉलिमर आणि को पॉलिमर म्हणजे नेमकं काय आपण हे डिस्कस करणार आहे. तर बघा पहिलं आहे कन्सेप्ट होमो पॉलिमर. होमो पॉलिमर. आता होमो पॉलिमर म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल, होमो म्हणजे सेम होते, होमो म्हणजे सेम, आणि पॉलिमर म्हणजे दोन किंवा जास्त समजा किंवा हाय मॉलिक्युलर वेट कंटेनिंग कंपाऊंड, त्याला आपण पॉलिमर असं कन्सिडर करतो. तर बघा होमो पॉलिमर म्हणजे नेमकं काय की वेन ए पॉलिमर इज ऑब्टेन फ्रॉम सिंगल मॉलिक्युलर युनिट्स. हे सिंगल मॉलिक्युलर युनिट्स म्हणजेच याच्यामध्ये जो मोनोमर असेल तो सिंगल युनिटचा असेल, रिपीटिंग युनिटचा, त्याला काय म्हणायचं, होमो पॉलिमर. म्हणजेच याच्यामध्ये जे काही समजा युनिट असेल सिंगल मोनोमर युनिट्स. म्हणजे बघा असं यांनी म्हटलेलं आहे की होमो पॉलिमर मध्ये एकच म्हणजे एका रिपीटिंग युनिट्स एकच असणं गरजेचं आहे. म्हणजेच ओनली वन टाइप ऑफ मोनोमर इज पॉलिमराइज अँड टू गिव्ह होमो पॉलिमर. म्हणजे ओनली वन म्हणजे एकच टाइप्स ऑफ एकाच टाइपचं मोनोमर असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा आता एक रिएक्शन आपण इथे कन्सिडर करू शकतो की होमो पॉलिमर म्हणजे नेमकं काय. ते रिएक्शन बघा, मी जर समजा इथे एक एक्झाम्पल घेतो, CH3 इथे CH, CH2 इथे CH आणि इथे Cl म्हणजे विनाइल क्लोराईड. म्हणजे आपण विनाइल क्लोराईडचं एक्झाम्पल इथे कन्सिडर करू शकतो. आता बघा विनाइल क्लोराईड मध्ये एकच प्रकारचं मोनोमर आपण इथे कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे याला आपण होमो पॉलिमर असं कन्सिडर करू शकतो. सपोज याच मॉलिक्युलला जर समजा दुसरा जर एखादा समजा Br ग्रुप अटॅच असता तर हा को पॉलिमर झाला असता. म्हणून ज्या समजा मोनोमरला एकच फंक्शनल ग्रुप किंवा एकच मोनोमर अटॅच असेल, एकच मोनोमर जर समजा कनेक्ट असेल, दॅट फेनॉमेनॉन इट इज कॉल्ड एज होमो पॉलिमर. म्हणजे सिंगल मोनोमर युनिट्स कंटेनिंग कंपाऊंड और पॉलिमर इट इज कन्सिडर्ड ॲज होमो पॉलिमर. त्याला होमो पॉलिमर असं कन्सिडर करावं लागेल. त्याच्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. याच्या आधी आपण जे एक्झाम्पल घेतले ते सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. जसं समजा ए ची जे काही समजा स्टेट लाईन कंपाऊंड आपण कन्सिडर केलं, दिस कंपाऊंड इट इज ऑल्सो कंटेनिंग होमो पॉलिमर. याला सुद्धा आपल्याला होमो पॉलिमर कन्सिडर करता येईल, होमो पॉलिमर. त्याच्यानंतर बघा अजून समजा एक मॉलिक्युल आपण इथे कन्सिडर करू शकतो होमो पॉलिमर साठी. जसं समजा ज्या मॉलिक्युल मध्ये एकच युनिट आहे, सारखं युनिट आहे, म्हणजे जसं समजा सारखंच मोनोमर आहे. आता इथे एकच मोनोमर आहे म्हणजे हा बी कंपाऊंड आहे, हा सुद्धा स्ट्रेट लाईन आहे, हा सुद्धा स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे या कंडिशनला या स्कीमला सुद्धा होमो पॉलिमर असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक एक्झाम्पल देता येईल. जसं समजा CH, आणि इथे CH, इथे Cl, इथे CH, इथे Cl आणि इथे CH3. बघा ह्या कंडिशन मध्ये सुद्धा हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड ओनली वन मोनोमर. इथे सुद्धा एकच मोनोमर आहे, हा सुद्धा एक मोनोमर आहे, हा सुद्धा एकच मोनोमर आहे. म्हणजेच याला आपल्याला होमो पॉलिमर असं कन्सिडर करता येईल. सरळ समजा समजलं नसेल तर एकच एक्झाम्पल लक्षात ठेवा की ज्या समजा रिपीटिंग युनिट्स मध्ये एकच फंक्शनल ग्रुप असेल, ओनली वन किंवा सिंगल मोनोमर, आपण त्याला मोनोमर कन्सिडर करू, अशा प्रकारच्या मॉलिक्युलला होमो पॉलिमर असं कन्सिडर करायचं. आता बघा होमो पॉलिमर जर समजा तुम्हाला समजलं असेल तर को पॉलिमर हे ऑटोमॅटिकच समजेल. आता को पॉलिमर म्हणजे काय नेमकं की ज्या समजा युनिट्स म्हणजे रिपीटिंग युनिट्स मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ जर समजा फंक्शनल ग्रुप असेल किंवा मोनोमर असेल त्याला आपण को पॉलिमर असं कन्सिडर करता येईल. हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला. आता को पॉलिमर ऑटोमॅटिक लक्षात येईल कारण की
होमोपॉलिमरचं जे काही समजा अपोजिट जे काही कन्सेप्ट आहे ते आहे कोपॉलिमर. आता दुसरा कन्सेप्ट घेऊ आपण इथे, कोपॉलिमरायझेशन. कोपॉलिमरायझेशन. तर बघा कोपॉलिमर मध्ये काय म्हटलेलं आहे नेमकं बघा, आपण बघू कन्सेप्ट काय म्हणतो की व्हेन ए पॉलिमर इज ऑब्टेन फ्रॉम 2 or more मोनोमर युनिट्स, म्हणजे 2 किंवा जास्त युनिट्स मध्ये काय म्हटलेलं आहे, कंटेन 2 मोनोमर्स आर पॉलिमराइज. म्हणजे बघा आता मी तुम्हाला आता सांगितलं की जर समजा एखाद्या रिपीटिंग युनिट्स मध्ये 2 किंवा जास्त रिपीटिंग युनिट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2 जर मोनोमर असेल तर त्याला आपण कोपॉलिमर असं कन्सिडर करता येईल. जसं समजा याचे सुद्धा एक एक्झाम्पल देता येईल आपल्याला इथे. अशा प्रकारचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. CH, इथे CH, इथे Br, इथे CH, इथे Cl, इथे CH आणि इथे कुठलाही समजा ऍसिडिक ग्रुप घेऊ शकता. अशा प्रकारच्या मॉलिक्यूल मध्ये बघा आता मोनोमर हा एक मोनोमर, हा दुसरा मोनोमर, हा तिसरा मोनोमर. म्हणजे बघा याच्यामध्ये 1, 2 आणि 3 मोनोमर वेगवेगळे आहे. परंतु याच्यामध्ये हे जे आहे रिपीटिंग युनिट्स, हे रिपीटिंग युनिट्स एकच आहे. परंतु याच्यामधला जो काही हायड्रोकार्बन आहे, प्रत्येक हायड्रोकार्बन्स इट विल बी डायरेक्टली बॉन्डेड और अटॅच्ड डिफरंट टाइप्स ऑफ मोनोमर. दॅट फिनॉमिनन इट इज कॉल्ड एज कोपॉलिमर. अशा प्रकारच्या कंडिशनला आपल्याला हा कोपॉलिमर असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा हा कन्सेप्ट झाला पॉलिमरायझेशन बद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट कडे आपण वळणार आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे टाइप्स ऑफ कोपॉलिमर. आता बघा याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत. तिसरा नेक्स्ट कन्सेप्ट आहे टाइप्स ऑफ कोपॉलिमर. कोपॉलिमर्स. आता बघा टाइप्स ऑफ कोपॉलिमर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे याचे टाइप्स आहेत. तर त्याच्यामधला जो पहिला टाइप आहे ते आहे अल्टरनेटिंग पॉलिमर्स. त्याच्यानंतर दुसरं कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये रॅन्डम पॉलिमर. त्याच्यामध्ये तिसरा आहे ब्लॉक कोपॉलिमर. इथे कोपॉलिमर आहे, इथे सुद्धा कोपॉलिमरचे एक्झाम्पल आपण म्हणजे डिस्कस करणार आहे. ब्लॉक BLOCK ब्लॉक कोपॉलिमर. त्याच्यानंतर ग्राफ्ट कोपॉलिमर. चौथा कन्सेप्ट आहे ग्राफ्ट कोपॉलिमर. आता बघा कोपॉलिमर म्हणजे बघा ज्या समजा मोनोमर मध्ये किंवा ज्या रिपीटिंग युनिट्स मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ जे काही समजा फंक्शनल ग्रुप म्हणा किंवा मोनोमर म्हणा अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला कोपॉलिमर असं कन्सिडर करायचं. आता कोपॉलिमर मध्ये सुद्धा पहिला जो कॉन्सेप्ट आहे तो आहे अल्टरनेटिव्ह कोपॉलिमर, दुसरा आहे रॅन्डम कोपॉलिमर, तिसरा आहे ब्लॉक कोपॉलिमर आणि चौथा आहे ग्राफ्ट कोपॉलिमर. आता बघा याच्यामध्ये जे काही समजा वर्डिंग दिलेलं आहे या वर्ड मध्ये सगळं तुम्हाला लक्षात येईल. इथे समजा अल्टरनेट दिलेला आहे म्हणजे तो फंक्शन ग्रुप कुठे अटॅच असला पाहिजे की प्रत्येक समजा रिपीटिंग युनिटच्या कुठेतरी समजा त्याला अल्टरनेट म्हणजे एक सोडून दुसरा अशा पद्धतीनं जर समजा तो डायरेक्टली कनेक्ट असेल तर त्याला अल्टरनेटिव्ह कोपॉलिमर असं कन्सिडर करायचं. रॅन्डम म्हणजे एक नंतर दुसरा, दुसऱ्या नंतर तिसरा अशा पद्धतीनं बाय सिक्वेन्सनं जर समजा कोपॉलिमर अटॅच असेल तर त्याला रॅन्डम कोपॉलिमर असं कन्सिडर करायचं. आता बघा ब्लॉक कोपॉलिमर. ब्लॉक म्हणजे बघा आता काय ब्लॉक म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं, जसं समजा एखाद्या मॉलिक्यूल मध्ये समजा ओपन चेन कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2 किंवा 3 फंक्शन ग्रुप असेल तर त्याला ब्लॉक म्हणजे कसं कन्सिडर करता येईल. जसं समजा ए ची एखादी रँक असेल त्याला अटॅच असलेलं लगेच BB असेल, बीचा समजा मोनोमर असेल त्याच्यानंतर लगेच त्याला अटॅच असलेला ए समजा जो ग्रुप असेल अटॅच. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समजा फंक्शन ग्रुप कंटेनिंग कंपाऊंडला ब्लॉक कोपॉलिमर असं कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर ग्राफ्ट जे आहे हे ग्राफ्ट आता आपण 1 by 1 बघणारच आहे. त्याच्यामध्ये ग्राफ्ट कोपॉलिमर म्हणजे काय आता बघा. ग्राफ्ट मीन्स की एखादा समजा ओपन चेन कंपाऊंड डायरेक्टली समजा दुसऱ्या वेगवेगळ्या मोनोमरला अटॅच असेल. जसं समजा ग्राफ्ट मध्ये बघा आता ए ची अशी ओपन चेन कंपाऊंड असेल आणि याला अटॅच असलेला दुसरा एखादा ग्रुप असेल, इथे बी असेल, इथे सुद्धा बी असेल, इथे बी. ग्राफ्टिंग म्हणजे आता हा ग्राफ सोडून हा ग्राफ्टिंग कन्सेप्ट दिलेला आहे. म्हणजे बघा की जे ग्राफ्ट कोपॉलिमर आहे
ते ग्रेप्स सारखं आहे. म्हणजे बघा इथे अशा प्रकारची ग्रेप्सची एक समजा ब्रँच असेल तर याला अटॅच असलेल्या वेगवेगळ्या ब्रँचेस अशा पद्धतीने, आणि याला एक ग्राफ इथे, एक ग्राफ इथे, एक ग्राफ इथे, एक ग्राफ इथे, एक ग्राफ अशा पद्धतीनं, म्हणजेच एका ब्रँचला नंबर ऑफ ब्रँच डायरेक्टली कनेक्ट जर असेल त्याला ग्राफ टाईप असं कन्सिडर करू आपण. आता म्हणजे बघा ही एक ब्रँच आहे, या ब्रँचला वेगवेगळ्या प्रकारचे दोन डिफरंट ब्रँच अटॅच असेल याला ग्राफ्टिंग कन्सिडर करू. म्हणजे ग्राफ सारखं जर समजा एखादी लिंक असेल दॅट इज कन्सिडर ऍज अ ग्राफ्ट कोपॉलिमर. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट कडे आपण बघू, टॅक्टिसिटी. नंतरचा कन्सेप्ट आहे टॅक्टिसिटी. आता बघा टॅक्टिसिटी म्हणजे नेमकं काय. हा सुद्धा एक पॉलिमरचाच कन्सेप्ट आहे. पॉलिमर ऑल्सो एक्झिबिट स्टेरिओ आयसोमर सिमिलर टू सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता बघा टॅक्टिसिटी म्हणजे तुमच्या लक्षात आलं नसेल, हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण आयसोमर हा एक कन्सेप्ट शिकलो आहे. आयसोमर किंवा स्टेरिओ आयसोमर म्हणजेच बघा एखादा कंपाऊंड समजा सिमेट्रिकल असेल, एखादा कंपाऊंड असिमेट्रिक असेल. सपोज इथे एक कंपाऊंड लिहितो म्हणजे सिमेट्रिकल कंपाऊंड, इथे CS3 असेल, इथे CS3 असेल, इथे Cl असेल, इथे Cl असेल. हा झाला सिमेट्रिकल कंपाऊंड. म्हणजे बघा इथून जर समजा प्लेन टाकत असेल तर दोन जे काही समजा फंक्शन ग्रुप आहे हे सारख्या अंतरावर मिळेल. इथून प्लेन टाका, दोन जे काही ग्रुप आहे हे सारख्या अंतरावर मिळेल. अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला आपण सिमेट्रिकल मॉलिक्यूल म्हणू. बरोबर. त्याच्यानंतर बघा हाच मॉलिक्यूल आपल्याला वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. इथे हा सेंट्रल कार्बन ॲटम, त्याच्यानंतर याची फक्त आपल्याला पोझिशन चेंज करायची आहे. इथे CS3 ग्रुप असेल, इथे CS3 ग्रुप असेल, इथे Cl, इथे Cl. म्हणजे बघा या मॉलिक्यूलचा फॉर्म चेंज केला फक्त मी याला. आता बघा हा सिमेट्रिकल आहे तर हा सुद्धा सिमेट्रिकल आहे, कारण की हे दोन ग्रुप एका सारख्या अंतरावर आहे, हे दोन ग्रुप सारख्या अंतरावर आहे. इथून प्लेन टाका, हे दोन ग्रुप सारखे मिळेल, इथून प्लेन टाका, हे दोन ग्रुप डिफरंट मिळेल. परंतु याला आपण सिमेट्रिकल कन्सिडर करू शकतो. म्हणजेच या दोन फंक्शन ग्रुपची जे काही सिमेट्री आहे हे सेम आहे, या दोन फंक्शन ग्रुपची सिमेट्री सेम आहे, म्हणजेच हा सुद्धा सिमेट्रिकल आहे. म्हणजेच आता काय कन्सिडर करता येईल आपल्याला की स्टेरिओ आयसोमर म्हणजे नेमकं काय, की दोन मॉलिक्यूलचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. म्हणजे बघा आता आपल्याला जो काही समजा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, टॅक्टिसिटी ऑफ पॉलिमर म्हणजे पॉलिमरचे सुद्धा असेच प्रकार आहे की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट देअर स्ट्रक्चरल अरेंजमेंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेरिओ आयसोमर्स अँड दिस फेनॉमेना इट इज रिलेव्हंट ऑफ टॅक्टिसिटी ऑफ पॉलिमर. म्हणजे हा जो समजा कन्सेप्ट आहे याला पॉलिमरच्या भाषेमध्ये टॅक्टिसिटी ऑफ पॉलिमर असं म्हटलेलं आहे. ते आपण इथे डिस्कस करणार आहे. तर बघा पॉलिमर चेन मे एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणजेच कायरल कार्बन ॲटम आणि सिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणजेच काय अकायरल कार्बन ॲटम. म्हणजेच बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जर समजा असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल तर त्याला कायरल असं बोलले जाते. जर समजा त्याची सिमेट्री म्हणजे प्लेन पोलराइज लाईट म्हणजे जर समजा त्याचे जे काही समजा पार्ट्स आहे ते सुपर इम्पोजेबल असेल तर त्याला कायरल कंपाऊंड असं कन्सिडर केलं जाते. म्हणजेच कायरल कंपाऊंड कशाला म्हणायचं, ज्या मॉलिक्यूल मध्ये असिमेट्री असेल आणि ज्या मॉलिक्यूल मध्ये सिमेट्री असेल त्या सिमेट्रिकल मॉलिक्यूलला काय म्हणायचं, अकायरल कंपाऊंड. आता हे कन्सेप्ट आपण क्लिअर करणारच आहे, परंतु जस्ट तुम्हाला समजण्यासाठी टॅक्टिसिटी ऑफ पॉलिमर म्हणजे नेमकं काय, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा स्टेरिओ आयसोमरचाच प्रकार आहे. मी तुम्हाला डिटेक्ट करून सांगितलं. तर बघा आपण तेच कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे. तर बघा हा कन्सेप्ट कशा पद्धतीने क्लिअर करायचा, तर एक्झाम्पलच्या माध्यमातून तुमचं जे काही समजा हा कन्सेप्ट आहे हा क्लिअर होईल. व्हेन वी हॅव टू डिस्कस, वी हॅव टू स्टडी हाऊ मच मोर carbon atom and how much more hydrogen atom containing link I have to express in front of you, then you have to understood very well what happening in that particular टॅक्टिसिटी ऑफ पॉलिमर. म्हणजे टॅक्टिसिटी ऑफ पॉलिमर म्हणजे नेमकं काय, तर बघा याच्यामध्ये असं दिलेलं आहे की पॉलिमर also exhibit स्टेरिओ आयसोमर similar to simple organic compound polymer. Chain may be exhibited optical isomer due to the presence of asymmetric carbon atom. Asymmetric carbon atom it is represented as chiral center. त्याच्यानंतर बघा टॅक्टिसिटी इज द रिलेटिव्ह स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ adjacent octane of vinyl monomer
विनाइल मोनोमर हॅव्हिंग जनरल स्ट्रक्चर आर एज गिव्हन बिलो. म्हणजे बघा याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये कायरल जो कार्बन ऍटम आता बघा कायरल म्हणजे काय. आता कायरल जर समजा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्हाला हा कन्सेप्ट लगेच समजेल. बघा या कन्सेप्टचं नाव आहे टॅक्टिसिटी. टॅक्टिसिटी ऑफ काय पॉलिमर्स. इट इज रिलेव्हंट ऑफ का स्टेरिओ आयसोमर. आता इथे लिहून देतो की हा जो समजा कन्सेप्ट आहे इट इज रिलेव्हंट ऑफ स्टेरिओ आयसोमर्स. म्हणजे बघा हा जर कन्सेप्ट समजला नसेल तर एकच लक्षात ठेवायचं की स्टेरिओ आयसोमर्सच काहीतरी याच्यामध्ये कन्सेप्ट कन्सर्निंग आहे. तर बघा टॅक्टिसिटीचं एक्झाम्पल देतो आता तुमच्या लक्षात येईल की दिस कार्बन ऍटम इट इज डायरेक्टली बॉन्डेड विथ अनदर कार्बन ऍटम. दिस इज लिंक ऑफ हायड्रोकार्बन्स. आता बघा याच्यामध्ये कार्बनची व्हॅलेन्सी सगळ्यांना माहित असेल. कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4. तर एका कार्बन ऍटमला 4 ग्रुप आपण फंक्शनल ग्रुप काय करू शकतो अटॅच करू शकतो लिंक करू शकतो. तर बघा इथे एक समजा कार्बन ऍटम इथे समजा एक कार्बन ऍटम. आता बघा की टॅक्टिसिटी नेमकं काय. आता बघा हे जे समजा कार्बन ऍटम आहे की हाऊ मच मोर कायरल कार्बन ऍटम इन दॅट पर्टिक्युलर स्कीम. म्हणजे या स्कीम मध्ये किती प्रकारचे कायरल कार्बन ऍटम आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पहिल्यांदा आपण त्याच्यासाठी कायरल म्हणजे काय नेमकं CHIRAL कायरल म्हणजे काय. आता बघा कायरल म्हणजे काय होते नेमकं की दोज कार्बन ऍटम इट इज डायरेक्टली बॉन्डेड विथ डिफरंट टाइप्स ऑफ 4 कार्बन ऍटम किंवा डिफरंट टाइप्स ऑफ 4 फंक्शनल ग्रुप. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कायरल कंपाऊंड. म्हणजे कायरल कंपाऊंड कशाला म्हणायचं की एका कार्बन ऍटमला वेगळ्या प्रकारचे 2 किंवा 4 फंक्शनल ग्रुप अटॅच असेल त्याला कायरल असं कन्सिडर करायचं. म्हणजे बघा या कंडिशन मध्ये कायरल कार्बन ऍटम किती आहे तर एकच लक्षात ठेवायचे की हा पहिला कार्बन ऍटम आणि हा शेवटचा कार्बन ऍटम 1 2 3 4 5वा कार्बन ऍटम हे दोन्ही कार्बन ऍटम कायरल कार्बन ऍटम नाही. कारण की या कार्बन ऍटमला कुठला कार्बन ऍटम अटॅच आहे आपल्याला माहित नाही. हा इथे कुठला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे हे आपल्याला माहित नाही. म्हणून आपण ह्या 2 कार्बन ऍटमला कायरल कार्बन ऍटम कन्सिडर करू शकत नाही. म्हणजेच ह्या कार्बन ऍटमची जे काही समजा व्हॅलन्सी आहे हे आपण कन्सिडर करू शकतो. याला कार्बन ऍटम अटॅच आहे 2 वेगळे फंक्शनल ग्रुप असेल 2 वेगळे फंक्शनल ग्रुप 2 वेगळे फंक्शनल ग्रुप. म्हणजेच याच्यामध्ये 3 कायरल कार्बन ऍटम आहे. कशामध्ये या लिंक ऑफ हायड्रोकार्बन मध्ये 3 कायरल कार्बन ऍटम. आता बघा हे कायरल कार्बन ऍटमच्या माध्यमातून आपल्याला टॅक्टिसिटी ऑफ पॉलिमर हा कन्सेप्ट क्लिअर करता येईल. दिस इज लिंक ऑफ हायड्रोकार्बन. आता बघा एका साइडला आता हा एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे की कायरल कार्बन ऍटम आहे की याच्यामध्ये आपल्याला 2 कन्सेप्ट अजून शिकायचे आहे की हा कायरल इट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. एक आहे असिमेट्रिक म्हणजे ज्या मॉलिक्यूल मध्ये सिमेट्री नसेल अशा प्रकारचा असिमेट्रिक. आणि असिमेट्रिक असेल तर तो कंपाऊंड कशा प्रकारचा असेल तो कायरल असेल. आणि दुसरा जो समजा याच्यामधला कन्सेप्ट आहे सब कन्सेप्ट तो आहे सिमेट्रिक. आता सिमेट्रिकल जर असेल तर त्याच्यामधला जो काही समजा कार्बन ऍटम असेल तो काय असेल अकायरल असेल. म्हणजे बघा हे 2 कन्सेप्ट आपल्याला याच्या माध्यमातून क्लिअर करायचे. तर बघा टॅक्टिसिटी मध्ये सगळे जे काही समजा हायड्रोजन ऍटम आहे हे अबोव द प्लेनला इथे दिलेलं आहे. अबोव द प्लेनला सगळे हायड्रोजन ऍटम इथे अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर बघा खाली जे काही समजा ग्रुप आहे हे अल्टरनेट जे काही समजा हायड्रोजन ऍटम आहे इथे दिलेला आहे. अल्टरनेट हायड्रोजन ऍटम इथे एक हायड्रोजन ऍटम आणि इथे एक हायड्रोजन ऍटम. आणि हा जो समजा इथे वेगळा फंक्शन ग्रुप अटॅच असेल तर हा आहे जवळपास याला आपण अल्टरनेट कन्सिडर करू शकतो. म्हणजे याच्यामधला जो काही समजा फंक्शन ग्रुप आहे तो अल्टरनेट ग्रुपला अटॅच आहे. म्हणजेच इथे बघा हा आर ग्रुप आहे आणि आर ग्रुप म्हणजे नेमकं काय की आर इट स्टँड फॉर अल्किल ग्रुप. म्हणजे याला आपण अल्किल ग्रुप कन्सिडर करू. म्हणजे कुठला तरी हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड याला ऍडजेसंट किंवा त्याला अल्टरनेट अटॅच आहे. म्हणून आपण याला काय म्हणू आपण की हा जो समजा कंपाऊंड आहे तो कायरल आहे की अकायरल आहे तो आहे कायरल. याचं कारण असं आहे की हा असिमेट्रिक आहे कारण की सगळे जे काही समजा हायड्रोकार्बन्स आहे इथे हायड्रोजन ऍटम आहे याला आपण ए कन्सिडर करू कारण सगळे हायड्रोजन ऍटम इथे सारखे आहे. त्याच्यानंतर बघा इथे हायड्रोजन ऍटम आहे परंतु याच्यामध्ये 2 वेगवेगळे फंक्शन ग्रुप आहे. एक आहे हायड्रोजन ऍटम आणि दुसरा आहे अल्किल ग्रुप. म्हणजे याला आपण
सिमेट्रिकल असं कन्सिडर नाही करू शकत, कारण की हे एका साईडला हायड्रोजन ॲटम आहे, दुसऱ्या साईडला हायड्रोजन ॲटम आहे, अल्किल ग्रुप आहे, हायड्रोजन ॲटम आहे, अल्किल ग्रुप आहे, त्याच्यामुळे हे सिमेट्रिक झाले नाही. म्हणून याला याची जे काही समजा पोझिशन आहे, याचं जे काही फॉर्म आहे, दिस फॉर्म इट इज डेसिग्नेटेड ऍज असिमेट्रिक, म्हणजे हा असिमेट्रिक आहे. दिस फॉर्म it is designated as asymmetric and this asymmetric molecule it is considered as a chiral molecule. म्हणजे हा काय आहे, कायरल मॉलिक्यूल आहे. म्हणजेच कायरल मॉलिक्यूल आहे म्हणजेच काय आहे की टॅक्टासिटी ऑफ पॉलिमर, म्हणजे हे स्टेरिओ आयसोमर आहे. की दिस मॉलिक्यूल इट विल बी काय स्टेरिओ आयसोमर, म्हणजे जर समजा याचे वेगवेगळे पार्ट केले तर हा स्टेरिओ आयसोमरचा पार्ट काय होईल कन्सिडर करता येईल. आणि दॅट फिनॉमिना इट इज कॉल्ड एज काय टॅक्टासिटी ऑफ पॉलिमर. आता बघा टॅक्टासिटी ऑफ पॉलिमरचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत. हे फक्त जनरल एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी म्हणजे मांडलेलं आहे. आपल्याला आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाइप आपल्याला काय करता येईल स्टडी करता येईल. हे झालं टॅक्टासिटी ऑफ पॉलिमर. आता बघा कायरल आणि अकायरल हे दोन कन्सेप्ट जर समजा तुमच्या लक्षात आले तर म्हणजे जे काही रिमेनिंग किंवा इनकमिंग कन्सेप्ट आहे इट विल बी इझिली वी हॅव टू अंडरस्टूड रिलेव्हंट ऑफ दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. आता बघा टाइप्स ऑफ पॉलिमर. आता बघा टॅक्टिसिटी मध्ये याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत. तर याच्यामधला जो पहिला टाइप आहे तो आहे आयसोटॅक्टिक पॉलिमर. हे तुझं तुम्हाला लक्षात येईल. आयसोटॅक्टिक पॉलिमर हा पहिला कन्सेप्ट आहे. आता बघा जसं समजा तो वर्ड लिहिलेला आहे त्या पद्धतीने तो समजा कंपाऊंड असेल इनकमिंग. त्याच्यानंतर बघा दुसरा कन्सेप्ट असं दिलेला आहे सिन डायोटॅक्टिक. दुसरा कन्सेप्ट आहे सिन डायोटॅक्टिक पॉलिमर. त्याच्यानंतर तिसरा कन्सेप्ट दिलेला आहे अटॅक्टिक पॉलिमर. तिसरा कन्सेप्ट आहे अटॅक्टिक पॉलिमर. आता बघा दिस polymer it will be divided into three types: isotactic polymer, then second one is syn dialectic polymer and third one is atactic polymer. आता बघा याच्यामध्ये कायरल आणि अकायरल हे दोन शब्द लक्षात ठेवा. कायरल आणि एक आहे अकायरल. म्हणजेच एक आहे सिमेट्रिकल आणि एक आहे अनसिमेट्रिकल. म्हणजेच आता बघा जर समजा असिमेट्रिक मॉलिक्यूल असेल त्याला कायरल असं कन्सिडर करा. म्हणजे हा मॉलिक्यूल कसा असेल कायरल असिमेट्रिक. आणि दुसरा जो कन्सेप्ट आहे अकायरल तो आहे सिमेट्रिकल. म्हणजे हे दोन कन्सेप्ट जर समजा लक्षात आले तर हा कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी इझी जाईल. वी कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल ऑन द बेसिस ऑफ कायरल अँड अकायरल कंपाउंड as well as symmetrical molecule as well as unsymmetrical molecule also. This factor it will be mostly responsible for relevant incoming concept. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे कशामध्ये आयसोटॅक्टिक पॉलिमर मध्ये काय म्हणते बघा की isotactical polymer all R group are located only one side. म्हणजे बघा असं काय असं म्हटलेलं आहे की आयसोटॅक्टिक पॉलिमर म्हणजे की R जो ग्रुप आहे म्हणजे अल्किल ग्रुप इट इज लोकेटेड ऑन ओनली वन साइड. म्हणजे एका साइडला जर समजा R ग्रुप दिलेला असेल इथे लिहून घ्यायचं म्हणजे समजण्यासाठी की R ग्रुप लोकेटेड R म्हणजे अल्किल ग्रुप लोकेटेड वन साइड म्हणजे एका साइडला आर ग्रुप आहे. मग दुसऱ्या साइडला कुठला ग्रुप असेल हायड्रोजन ॲटम असेल अर्थातच ऑफकोर्स किंवा नसेलही पण एकच ग्रुप समजा जो आर जो आहे तो एका साइडला जर शिफ्टेड असेल लोकेटेड असेल दॅट कंडिशन इट इज रेफर्ड ॲज आयसोटॅक्टिक पॉलिमर. त्याच्यानंतर दुसरं असं कन्सेप्ट आहे की सिन डायोटॅक्टिक पॉलिमर. आता सिन मध्ये काय दिलेलं आहे बघा अबव अँड बिलो. म्हणजे आर जो ग्रुप आहे तो खाली पण दिलेला आहे आणि वर पण दिलेला आहे म्हणजे दोन्ही साइडला दिलेला आहे तो. म्हणजेच इथे बघा सीन मध्ये अबव आर ग्रुप म्हणजे नेमकं काय आर ग्रुप म्हणजे कुठलाही समजा अल्किल ग्रुप. आर ग्रुप लोकेटेड ऑन कोणत्या साइडला असेल हा ग्रुप सीन मध्ये अबव अँड बिलो. म्हणजे तो अबव द प्लेनला आहे सुद्धा आणि अबव अँड बिलो द प्लेनला सुद्धा तो अटॅच असेल. अशा प्रकारच्या कंडिशनला सिन डायोटॅक्टिक पॉलिमर असं कन्सिडर करायचं. आणि शेवटचं असं राहिलेलं आहे अटॅक्टिक पॉलिमर मध्ये बघा रॅन्डमली अबव अँड बिलो. म्हणजे बघा याच्यामध्ये कंटिन्यू रॅन्डमली अबव अँड बिलो म्हणजे तो अबव म्हणजे
अबाव द प्लेनला सुद्धा आहे आणि बिलो द प्लेनला सुद्धा आहे. पण कसा आहे तो रॅन्डमली, म्हणजे रॅन्डमली म्हणजे कसं, कशा पद्धतीनं एका कार्बन ऍटम सोडायचं, दुसऱ्या कार्बन हटायचं असेल, अजून एक सोडायचं, दुसऱ्या कार्बन ऍटम हटायचं असेल, अशा प्रकारे समजा त्याला डी आणि एल टाईप असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा आता हे आपण डिस्कस करणार आहे की आयसोटॅक्टिक पॉलिमर. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की इट डील्स विथ द स्टडी ऑफ आर ग्रुप. इट इज लोकेटेड ऑन वन साइड. इट इज also called as isotactic polymer, and what type of polymer we have to consider for relevant example also. म्हणजे बघा याच्या रिलेटेड आता आपल्याला एक्झाम्पल देता येईल. म्हणजे इथे मी असं कन्सिडर करतो, हा कार्बन ऍटम आहे, त्याच्यानंतर हा दुसरा कार्बन ऍटम आहे, हा तिसरा कार्बन ऍटम आहे, हा चौथा कार्बन ऍटम आहे. म्हणजे अल्टरनेट तुम्हाला काय करता येईल इथे, अशा प्रकारे झिगझॅग असं तुम्हाला लाईनिंग काढता येईल. जसं समजा तुम्ही लाईनिंग स्ट्रक्चर शिकले असेल कदाचित फर्स्ट इयरला, 1 2 3 4 5, आता इथे 6 कार्बन ऍटम असेल कदाचित. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आर ग्रुप इट इज लोकेटेड ऑन वन साइड. म्हणजे आर ग्रुप एका साइडला अटॅच असेल. म्हणजे कोणत्याही साइडला, आता अबाव द प्लेनला, इथे आर, इथे पण आर असेल, इथे पण आर असेल. म्हणजेच आता याला आपण कोणत्या प्रकारचा कंपाऊंड म्हणू, इथे हा वेदर इट विल बी कायरल अकायरल कंपाऊंड. आता हा कायरल आहे की अकायरल असेल. बघा याची सिमेट्री सारखी आहे, म्हणजेच तो काय अकायरल, म्हणजे याला नाव देऊन द्यायचं. दिस मॉलिक्यूल इट विल बी रेफर्ड ॲज अ कायरल मॉलिक्यूल. आयसोटॅक्टिक हा काय अकायरल आहे. म्हणजेच याच्यामध्ये हे डेक्सोरोटेटरी, हा डी हा डी हा डी हे डेक्सोरोटेटरी, आणि दुसरा जो कंपाऊंड आहे तो लिव्होरोटेटरी, एल आणि इथे एल. म्हणजेच दिस डी इट विल बी रेफर्ड ॲज डेक्सोरोटेटरी आणि दिस एल इट इज डिनोटेड बाय लिव्होरोटेटरी. म्हणजेच अशा प्रकारच्या मॉलिक्यूल आपल्याला आयसोटॅक्टिक पॉलिमर असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा याला काय कन्सिडर करा, आयसोटॅक्टिक. आणि तुम्हाला आता सांगितलंय की आयसो म्हणजे काय, सेम साइड. म्हणजे बघा एका साइडला सेम ग्रुप अटॅच असेल, दॅट इज कॉल्ड एज आयसोटॅक्टिक पॉलिमर. त्याच्यानंतर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे सिनडायोटॅक्टिक पॉलिमर. आता सिनडायोटॅक्टिक म्हणजे काय म्हटलेलं आहे की बघा इथे कन्सेप्ट मध्ये दिलेला आहे की आर ग्रुप इट इज लोकेटेड ऑन अबव अँड बिलो द प्लेन. म्हणजे तो अबव द प्लेनला सुद्धा आहे आणि बिलो द प्लेनला सुद्धा आहे. म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदा असं लाइनिंग स्ट्रक्चर काय करावं लागेल, ड्रॉ करावं लागेल. दिस आय मे राईट डाऊन लाईक दिस कंपाऊंड इज देअर अँड दिस इज लाइनिंग स्ट्रक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर स्कीम. इथे कार्बन ऍटम आहे, इथे कार्बन ऍटम आहे, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. दिस इज द लिंक ऑफ हायड्रोकार्बन. आता बघा याच्यामध्ये सिनडायोटिक असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याच्यामधला जो काही अल्किल ग्रुप आहे इट विल बी लोकेटेड ऑन अबव द प्लेन अँड बिलो द प्लेन. म्हणजे तो अबव द प्लेनला सुद्धा आहे आणि बिलो द प्लेनला सुद्धा काय आहे, तो कनेक्ट आहे. म्हणजेच आता याला कशा पद्धतीने लिहावं लागेल, जसं समजा इथून स्टार्ट करायचं सेकंड कार्बन ऍटम पासून, एक ग्रुप इथं असेल तर दुसरा ग्रुप हा सोडून द्यायचा. त्याच्यानंतर याच्या खाली असेल बिलो द प्लेन. बिलो द प्लेन म्हणजे इट इज डिनोटेड बाय डॉटेड लाईन. म्हणजे तो बिलो द प्लेन आहे, न दिसणारा प्लेन असेल तर त्याला डॉटेड लाईन रेफर करायचं. त्याच्यानंतर एक कार्बन ऍटम अजून सोडून द्यायचं. त्याच्यानंतर या कार्बन ऍटम तो अबव द प्लेन. अबव द प्लेन जो आहे दॅट इज फ्रंट साइड. वी हॅव टू लुक इझिली, म्हणजे आपण त्याला व्यवस्थित पाहू शकतो. त्याच्यानंतर इथे नंतर बघा इथे या कार्बन ऍटमला बिलो द प्लेनला काय राहील, तो ग्रुप राहील. आणि अशा प्रकारची हे लिंक काय करावं लागेल, तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. आणि दिस मॉलिक्यूल, आता बघा हे जे समजा मॉलिक्यूल हा सिमेट्रिकल आहे की असिमेट्रिकल, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. की तर बघा हे जे साइड आहे हे सेम साइड आहे. इथे सुद्धा 2-3 कार्बन ऍटम सोडून हा आर ग्रुप इथे अटॅच आहे. इथे सुद्धा 2 कार्बन ऍटम सोडून हा आर ची लिंक आहे. म्हणजेच हा सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे. आणि सिमेट्रिकल मॉलिक्यूल जर असेल तर व्हॉट जॉमेट्री ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड, हा सिमेट्रिकल आहे तर तो अकायरल आहे. दिस मॉलिक्यूल इट इज रेफर्ड ॲज अकायरल मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये सिमेट्री असेल तो अकायरल, ज्याच्यामध्ये सिमेट्री नसेल दॅट इज कॉल्ड ॲज काय कायरल. तर बघा हा कुठला कंपाऊंड आहे, सिमेट्रिकल कार्बन ऍटम, हा कार्बन ऍटम असेल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे नंतरची जे काही स्कीम आहे ते आहे अटॅक्टिक पॉलिमर. आता अटॅक्टिक पॉलिमर मध्ये काय म्हटलेलं आहे की रॅन्डम अबव अँड बिलो. म्हणजेच बघा तुम्हाला लिंक काढावं लागेल पहिल्यांदा अशा पद्धतीनं. वी हॅव टू ड्रॉ दिस लिंक ऑफ हायड्रोकार्बन्स. पहिल्यांदा लिंक काढून घ्या. जवळपास 2 4 6 8 आणि 9 कार्बन ऍटम काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा प्रकारचे लिंक ऑफ हायड्रोकार्बन containing lining structure of this particular molecule. Dextrorotatory as well as levorotatory compound we have to discuss on the basis of this attractive polymer. आता बघा याच्यामध्ये
रॅन्डम अबोव द बिलो, अबोव अँड बिलो द प्लेन. म्हणजे आता बघा रॅन्डम म्हटलेलं आहे म्हणजेच इथे पण समजा आर ग्रुप इथे लिहायचा पहिल्यांदा, त्याच्यानंतर इथे सुद्धा आर ग्रुप म्हणजे आपण रॅन्डम इथे लिहिले आर ग्रुप. त्याच्यानंतर बघा इथे खाली सुद्धा काय करावं लागेल आपल्याला, एक कार्बन ऍटम सोडा, एक कार्बन ऍटम नंतर बिलो द प्लेनला, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला बिलो द प्लेनलाच लिहावं लागेल दोन्ही ग्रुप. हा ग्रुप अबोव द प्लेन आणि एक कार्बन ऍटम इथे सोडून द्या आणि शेवटचा कार्बन ऍटम इथे आर ग्रुप लिहावा लागेल. म्हणजेच इनकमिंग hydrocarbon, it is also containing carbon atom, it is also bonding carbon atom, randomly above the plane and below the plane, it will be located, and that phenomenon it is called as atactic polymer. म्हणजे बघा याच्यामध्ये सुद्धा जे काही समजा आर ग्रुप आहे, अल्किल ग्रुप, हे रॅन्डमली इथे काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या स्कीमला काय म्हणायचं, अटॅक्टिक पॉलिमर. आता हा अटॅक्टिक जो काही पॉलिमर आहे याचं सुद्धा आपल्याला इथे सिमेट्री आपल्याला डिनोट करावं लागेल. म्हणजेच बघा इथे दोन्ही समजा अल्टरनेट कार्बन ऍटमला हा अल्किल ग्रुप डायरेक्टली कनेक्ट आहे, म्हणजेच हा सिमेट्रिकल आहे. इथे बघा याची सिमेट्री नाही, म्हणजेच आपल्याला इथे हा कंपाऊंड सिमेट्रिकल डिनोट करावं लागेल की हे सिमेट्रिक, म्हणजे याच्यामध्ये सिमेट्री नाही आहे. जर सिमेट्री नसेल दॅट इज कायरल कंपाऊंड, याला आपल्याला कायरल कंपाऊंड असं कन्सिडर करता येईल. and this chiral compound it is referred as atactic polymer. The remaining part we have to discuss later.